झाला चायचा टाइम, गुळाची चाय. चाय त्यालाच मिसल तेल लावायचं. आज आमच्याकडे मस्त, आमच्याकडे भर दिवसाचा अंधार झाला आहे, पाऊस काही पडत नाही आहे. मात्र अंधार मस्त होऊन आहे. 4 वाजता वातावरण 4 वाजताचं. आभाळ गडगडत आहे. एवढ्या उन्हामध्ये आत्ता थोडासा बारीक बारीक पाऊस लागला आणि आभाळ खूप गडगडत आहे. घरामध्ये आलं तर थोडा अंधार, बाहेर थोडासा उजेड आणि आता असं वाटतं मस्त इथे बसून हवा घ्यावं, पण तसं जमू शकत नाही कारण आता मला भांडे घासायचे आहे. 4 वाजत आहे आणि अंधार झाला आहे. जमलं तर आईच्या घराकडे जायचं आहे, तर मग मी आता पटपट कामं करते. केस जरा इकडे तिकडे निघत आहे, कालच कापले त्याच्यामुळे ते थोडंसं अस्तव्यस्त झालेले आहेत. हे परत जाऊन येतो सर्दी खोकल्याची. चल ना पिवरा ये, मस्त झुला, बस झुला तिथून पैसे दिले. आंबे आणि सोबत बनणार आहे आंब्याचा रस मस्तपैकी. हे चोखून खायचे आहे, हे बनवायचे आहे. आता आपण आंब्याचे बघा, हा आहे मस्तपैकी चुरपायचं चोखायचा आंबा, खूप टेस्टी आणि खूप गोड आहे, पाडाचा आंबा आहे. आणि त्याचबरोबर आता मी आणले आहे ते म्हणजे आंब्याचा रस बनवायला आंबे आणले आहेत. त्याचं काय ह्या फुटत 1 मिनिट, खूप सुंदर आहे. आणि हे सुद्धा आंबे खूप मस्त आहेत आणि लंगडा आंबा की काहीतरी म्हणून आहे आणि खूप गोड असतात हे सुद्धा आंबे. या आंब्याचा रस खूप टेस्टी होतो, त्याचं मी आता छान किसून टाकेल आणि याचा रस बनवेल. आणि आज पापड, रस, शेवया असं माझं जेवण होईल, साधं मस्त बढिया. चला. क्या करता है तू? क्या खाते अभी? बोल ना, काही भी खाते? हाँ, असं पाहिलं का? अच्छा. आता होत आहे जवळपास 7:15 नाही 9:15 आणि 8 सिरियल सुरू आहे. अभि टाइमपास करत आहे. तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज अभि ब्लॉगला स्टार्ट करत आहे. अभिला घराजवळच राहतो तो. आज भटकत आला आहे, सकाळपासून आला, पण तो काही येणं जाणं सुरू आहे त्याचं. घरी काय त्याचं मन रमत नाही, तो इथंच येत आहे कारण त्याला पाहिजे फ्रुटी, म्हणून तो दिवस झाला इथंच येत आहे ना. आणि वरतून आहे आमच्याकडे टर्टल, तर तो पायसाठी येत आहे. अभिर काय करत आहे? अभिर आता जवळपास 9:15 होत आहे आणि मला आता स्वयंपाक झालेला आहे, जेवायचा. अभिरला विचारतं मी जेवते का, जेवते का, जेवते नाही. हो, एक वेळ नाही, त्याला फक्त नाश्ता पाहिजे किंवा काही गोड वस्तू, बाकी जेवण नाही पाहिजे त्याला, है ना अभि? उद्या येशील का मग? का थांबते नाही आज आमच्या घरी? नाही का? काऊन मम्मी मारते का? मारते नाही मारत. हो, तू थंड पाणी पितो, तुझ्या मम्मीला सांगायचं का आता? मारते का मम्मी? नाही मारत ना. तुला झाडू मारते का तुझी मम्मी? अशी करते का तुझी मम्मी तुला? अरे हो का? हे आम्ही तर आईला खूप मारतो, है ना रे आयू? आई दिवसभर कुल्फी किंवा आईस्क्रीम खात जाते आणि घरी असं मग येऊन झोपत जाते. म्हणजे कसं त्याला त्रास होते, झोपते, दिवसभर आईस्क्रीम आता खायला सोडत नाही. असं सध्या सुरू आहे. माझी सर्दी झाली आहे बोलाय आणि मी सुद्धा आईस्क्रीम खायला सोडत नाही, त्याला काय बोलायचं असं झालं. तर चला, आज मी स्वयंपाकामध्ये बनवले आहे ते म्हणजे आलूचे पराठे, पोळी आणि आलूची भाजी बनवली आहे वाटाण टाकून आणि भात. असं स्वयंपाक आहे. जेवण अजून व्हायचं आहे. पोरांना काही भूक लागली नाही कारण त्यांनी मामाच्या घरी जाऊन मंचुरियन खाल्ले होते, त्याच्यामुळे त्याला काही भूक लागली नाही.
आता पाहूया किती वेळ राहतात आणि त्याचे पप्पा येऊन जातील 10पर्यंत, तर तोपर्यंत ते राहतात की काय का आज माहीत नाही. तर आम्ही तुम्हाला दाखवते अजून काय काय बनवतो. हा बघा, या काही पोळ्या आहेत साध्या, त्याचबरोबर हे आहेत आलूचे पराठे मस्त असे जाड जाड तूप लावलेले. त्याचबरोबर इथे आहे भात आणि इथे आहे भाजी शिजत आहे. कोणची? आलू आणि वाटाण्याची भाजी शिजत आहे, म्हणजे बनतच आहे. आता आईमध्ये भूक लागली, आता आई जेवणार आहे. सोबत माझे भांडे वगैरे सगळं होऊन आहे. हो, पराठे बनवले. हे आमचं माठ आहे, जे की आता थोडंसं पाऊस आज पडला, असंच 2-3 दिवस जर पडला तर मी हा माठसुद्धा काढून ठेवेल. आणि हे सकाळसाठी वटाण टाकले, त्याच्यामुळे आता आलू पडले आणि आलू सोबत खाऊन पिऊ. तुला हे लागत आहे का बुंदी? आंबट झाला हो थोडंसं, नाही का विनेगर जास्त पडलं. आयू खात आहे. दुपारचे 3 वाजता आहे. आता ड्युटीवर गेले आहे मामाजी, तर आता आम्ही सगळेजण खात आहे म्हणा, आहे ना रे बाबू? सगळेजण मिळून. आणि मी तर काही नाही, हेच घेऊन बसली आहे.